झी 24 तास एक पाऊल पुढे. एकापेक्षा एक अप्सरा अलीच्या मंचावर लवकरच एक अनोखी दुनियादारी पाहायला मिळणार आहे. कारण दुनियादारी सिनेमाची टीम प्रमोशनसाठी ह्या रियालिटी शो मध्ये हजेरी लावणार आहेत. मात्र तत्पूर्वी ह्या टीमने आपला रंगमंचीय परफॉर्मन्स झक्कास व्हावा ह्यासाठी खास टिप्स घेतल्या त्या महागुरूंकडून आणि त्याच वेळी आम्ही त्यांना गाठलं. सो लेट्स हॅव अ लुक. एकापेक्षा एकच्या रंगमंचावर आपल्याला दिसणार आहे दुनियादारी आणि दुनियादारीचे सगळे मेंबर्स आहेत आपल्यासोबत. साई, काय टिप्स? आम्ही बघतोय डान्सची प्रॅक्टिस चालली आहे जोरदार. काय झालं? नाही, आज आवाज बंद झालेला आहे सगळ्यांचा. दुसरी गोष्ट, ही रिहर्सल कायम स्वरूपी माझ्या लक्षात राहील. खूप मेमोरेबल अशी रिहर्सल आहे आणि पहिल्यांदा मी डान्स करताना पुढची स्टेप काय आहे याचा विचार न करता गाणं एन्जॉय करते. सो असं खूप कमी वेळा घडतं मी नाच करताना आणि आज हे घडतंय, त्याच्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. कसा डान्स असणार आहे तुझा? काय काय तयारी केली असतो त्यासाठी? मनाने खूप तयारी केली आहे आणि बाकीची तयारी स्टेप्सची तर चालूच आहे. आणि काय डान्स असणार आहे ते तुम्हाला कळेलच लवकरच. आणि आम्ही असं ऐकलं की काही स्पेशल टिप्स मिळत आहेत तुम्हाला डान्स बाबत. आजचा दिवसच स्पेशल आहे आणि आजचा दिवसच खूप अविस्मरणीय आहे असं म्हणायला हरकत नाही. ते काय आहे, ते का आहे असं ते तुम्हाला कळेलच. पण खूप आनंद होतोय, खूप मजा येते आणि मी नवीन डान्स शिकायची प्रोसेस खूप एन्जॉय करते पहिल्यांदा. कसा काय डान्स तुझ्याकडनं बघायला मिळणार? एकापेक्षा एकचा रंगमंच आहे की जिथे एकापेक्षा एक परफॉर्मर देणारे आहेत. आता कसं आहे की एकतर आता आम्ही रिहर्सल करतोय, उद्या परफॉर्मन्स करणार आणि आम्हाला जे शिकवत आहेत त्यांच्यासमोर परफॉर्म करायचं म्हणजे आम्हाला थोडी जबाबदारी वाढलेली आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की जे काय आत्ता आम्ही अनुभवलं आहे ते खूप ग्रेट आहे, खूप एन्जॉय करण्यासारखं आहे. कारण छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आमच्याकडनं चुका डान्स करताना एरवी होतात त्या इथे सुधारल्या जात आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या मंचाबद्दल माझं खूप पूर्वीपासूनचं प्रेम आहे. याचं कारण हे की यापूर्वी मी एकापेक्षा एकमध्ये पार्टिसिपेट झालो होतो, शेवटच्या 3मध्ये मी आलो होतो आणि मुलांमध्ये मी पहिला आलो होतो असं म्हणायला हरकत नाही. कारण आमच्या वेळेला भार्गवी जिंकली होती आणि ते एक प्रेम एकापेक्षा एकचं आहे. आणि हे आत्ता त्याच मंचावर आम्ही दुनियादारीची टीम परफॉर्म करणार आहे. सो आम्ही मित्र स्वप्नील, सुशांत आणि सई, आम्ही 4 जण फुल घुसले आहोत. दुनियादारीच्या निमित्ताने एकापेक्षा एकच्या महामंचावर जाण्याची ही संधी आणि आम्हाला भाग्य मिळालंय. एकापेक्षा एक हा जो महामंच आहे ते असे एव्हरग्रीन सचिनजींसमोर आम्हाला परफॉर्म करायची संधीही मिळाली आहे. पण तितकंच टेन्शनही आलंय. म्हणजे माझा टी शर्ट तुम्ही बघत असाल, रिहर्सल करून घाम गाळून जाम प्रॅक्टिस करतो की उद्या ओरडा बसू नये. आणि नेहमी सचिनजींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असतोच. तर या परफॉर्मन्ससाठी सुद्धा त्यांच्या शुभेच्छा आणि त्यांचा आशीर्वाद आहेच. पण थोडंसं टेन्शन आलंय कारण इतके सॉलिड परफॉर्मन्स एकापेक्षा एकच्या मंचावर आपल्याला पाहायला मिळतात आणि तिकडे जे काही अप्सरा आलीचं जे 7वं पर्व सुरू आहे, सो त्यांच्यासमोर आम्हाला हा परफॉर्मन्स करायचा आहे. सो निश्चितच खूप मेहनत घ्यावी लागते. स्वप्नील? खूप एक्सायटेड आहोत, सगळेच म्हणाले. पण मला फार टेन्शन आलेलं नाही कारण एक सरप्राईज असं आहे की आमचा हा डान्स फिल्ममध्ये एका वेगळ्या कोरिओग्राफरने कोरिओग्राफ केला आहे. पण इथे एकापेक्षा एकच्या महामंचावर आम्ही जो परफॉर्मन्स करणार आहोत त्याचे आमचे कोरिओग्राफर वेगळे आहेत आणि ते कोरिओग्राफर ते असल्यामुळे आम्हाला फार ईज आहे
इज इन टर्म्स ऑफ कारण आम्ही चुकूच शकत नाही असा शिक्षक आम्हाला लाभला आहे की जोपर्यंत आम्ही उत्तम करणार नाही तोपर्यंत तो आम्हाला जाऊच देणार नाही. आणि एकदा त्यांनी म्हटलं की हां हे बरोबर आहे, आपण पुढे जाऊया, याचा अर्थच हा की ते उत्तमच होत असणार. त्यामुळे दडपण आहे पण भीती नाही आहे, कारण खात्री आहे की ह्यांच्या हाताखालनं जेव्हा हा डान्स जाईल आणि तो जेव्हा ओके होईल, आमची रिहर्सल ते म्हटलं की हां आता तुम्ही घरी जा, ओके आज बास, याचा अर्थच हा की आम्हाला बऱ्यापैकी येतं आहे किंवा त्या लेवलला आणल्यावरच. त्यामुळे मला असं वाटलं की शिक्षक उत्तम असेल तर कोरिओग्राफर उत्तम असेल तर आमचं काम सोपं होतं. आणि असेच एक विशेष कोरिओग्राफर या परफॉर्मन्ससाठी आम्हाला लावलेलं आहेत. चला त्यांना भेटूया. सर नमस्कार. हे माझं सुदैव आहे असं मी समजतो की मला इतक्या वर्षांनंतर माझ्या परिवारातल्या सदस्यांना कोरिओग्राफ करायला मिळतं आहे. आणि दुनियादारी या चित्रपटाचं इंटिग्रेशन एकापेक्षा एकच्या महामंचावर होत आहे. ती अत्यंत मोलाची गोष्ट आहे असं मला वाटतं. दुनियादारी हा चित्रपट 19 जुलैला सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. तो चित्रपट मी पाहिलेला आहे, मला तो चित्रपट खूप आवडलेला आहे. तो तुम्हालाही आवडेल यात मला शंका वाटत नाही. तेव्हा कृपया आपापल्या घरातून बाहेर निघा आणि चित्रपटगृहात जा, तिकीटं काढा आणि हा चित्रपट पहा, या चित्रपटाचा आस्वाद घ्या. या चित्रपटाची छोटीशी झलक तुम्हाला एकापेक्षा एकच्या मंचावर लवकरच पाहायला मिळणार आहे. एकापेक्षा एकचा जसा मी कुटुंब प्रमुख असलो तरीही मी दुनियादारीच्या कुटुंबातला एक सदस्य आहे. या चित्रपटात मी एक गाणं गायलेलं आहे आणि त्याच गाण्यावर मी कोरिओग्राफी करतोय माझ्या या मित्रांबरोबर. दुनियादारीची थोडी मंडळी आहेत ती सगळी माझे मित्र आहेत आणि त्यांच्याशी माझी मैत्री आहे. दोस्ती निभाना मैं समझता हूँ हम लोग सब लोग बहुत दिल से करते हैं. आमची ती आवडती गोष्ट आहे. त्यामुळे याही वेळेला मी फक्त माझी दोस्ती निभावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक आनंद आहे. भरपूर वर्षांनंतर मी कोरिओग्राफ करतो आणि अशा माझ्या मित्रांना कोरिओग्राफ करते की ते माझं ऐकतात, नेहमीच ऐकत आलेलं आहे. फक्त ही कोरिओग्राफी पुरतं ते मर्यादित नाही आहे. वैयक्तिक आयुष्यात सुद्धा यांच्या आयुष्यात काही ना काहीतरी भाग झालेलो आहे, नेहमीच असतो. या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक संजय जाधव ह्यांच्याबरोबर मी आधी कधीच काम नव्हतं केलेलं नाही आहे. तसं असून सुद्धा आमची मैत्री आहे. आम्ही खुल्या दिलानं एकमेकांशी बोलू शकतो. या चित्रपटाचे प्रेझेंटर नानूभाई यांच्याशीही माझी खूप जवळची मैत्री आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की हे काहीतरी मला करावं असं वाटलं. मी ऑलरेडी या कुटुंबाचा एक सदस्य आहे. या चित्रपटात मी एक गाणं गायलेलं आहे. ते गाणं तुम्ही अवश्य ऐका. इट इज अ फूट टॅपिंग सॉन्ग आणि ते तुम्हाला अवश्य आवडेल. एक वेगळ्या प्रकारचं आहे, आउट ऑफ द बॉक्स असं गाणं आहे. जेव्हा तुम्ही या टीमला एकापेक्षा एकच्या महामंचावर परफॉर्म करताना पाहाल तेव्हा तुम्हाला एक वेगळी ऊर्जा या डान्समध्ये नक्कीच दिसेल आणि चांगलं करतात बरं का. हां, चांगलं करतात. आता मीच कोरिओग्राफी केली आहे त्यामुळे आता मी स्टेजवरती त्यांनी परफॉर्म केल्यानंतर काय म्हणेन काय बोलेन हे मला स्वतःला आता तरी सांगता येणार नाही. पण बघूया मी काय बोलतो ते ह्याची मला जास्त उत्सुकता राहिलेली आहे. राहून हे चांगलं करतीलच ह्याची मला खात्री आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.